नमस्कार. चिखली येथे शासनमान्य शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेचे कर्मयोद्धा दिनदर्शिका व कर्मयोद्धा वार्षिक अंक विमोचन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला बुलढाणा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॉक्टर श्रीमती रुपाली सरोदे मानमोडे मॅडम यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटामध्ये विमोचन करण्यात आले. प्रथम भारतमातेचे पूजन व सरोदे मॅडमचा यथोचित संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला. तसेच माजी सैनिकांच्या विद्यार्थ्यांचा घवघवीत यश संपादन केल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध मान्यवर मंडळींचा सुद्धा यथोचित सत्कार या कार्यक्रमामध्ये करण्यात आला. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सरोदे मॅडम, उपस्थित सर्व मंचावरील व माझे सहकारी मित्र, आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संघटनेची कर्मयोद्धा दिनदर्शिका विमोचनासाठी आपण येथे उपस्थित झालात, त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच संघटना ही कशासाठी रेज करण्यात आली याचा मेन मुद्दा हा असा आहे की ही संघटना 2011मध्ये रेज झाली आणि या संघटनेला विशेष बाब म्हणून 2016मध्ये शासन मान्यता मिळाली. विशेष बाब म्हणून शासन मान्यता मिळालेली आहे. या संघटनेचे उद्देश हेच आहे की जे महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागामध्ये विविध पदावर कार्यरत असलेले जे आपले पुनर्नियुक्त माजी सैनिक आहेत त्यांच्या समस्या कशा सोडवल्या जातील व त्यांच्यावर होणारे अन्याय कसे दूर होतील यासाठी ही संघटना महाराष्ट्रभर 36 जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. मी सर्वांना गर्वाने सांगू इच्छितो की आज आपल्याला कोणताही आपल्या बुलढाणा जिल्ह्यातला कोणताही व्यक्ती महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यात गेला आणि त्यांना काही अडचण आली किंवा साहेब मी सिंधुदुर्गला आहे किंवा मी गडचिरोलीला आहे तर एका फोनमध्ये आपलं तिथं सगळी व्यवस्था होऊ शकते. एवढं बाकीचे कामं तर होतातच, पण एवढं त्या माणसाचं म्हणजे सोबत कॉपरेट करतात ही एक महत्त्वाची बाब आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपल्याला 2011मध्ये आपला DA पण काढून घेतलेला होता. त्यावेळेस ही संघटना रेज झाली. त्यामुळे आज या संघटनेमुळे जवळपास आपण 10 ते 15 हजार रुपये पर मंथ पेमेंटमध्ये शिल्लक घेतो. दुसरी गोष्ट अशी, आपण हे पुनर्नियुक्त आहे तर पुनर्नियुक्त असल्यामुळं आपला शासनासोबत लढा चालू आहे आणि कोर्टामध्येही खूप केस चालू आहे मॅडम आपली नागपूरला की आम्ही नवनियुक्त नाही, आम्ही पुनर्नियुक्त आहे. तर आम्हाला जुनी पेन्शन जशी 1982मध्ये पेन्शन मिळत होती त्याप्रमाणे पेन्शन मिळावी व वर्ग 4 वर्ग 3 यांच्यावर जो पहिला अन्याय होत होता तो अन्याय दूर करावा व आपण यापूर्वी जसे तिकडून आल्यानंतर आपल्याला PSI या प्रकारची जे आपली हे होती ते आरक्षण काढून घेतले. हे आरक्षण आपल्याला मिळावं याबाबत ही संघटना कार्यरत आहे. मी सर्वांना सांगू इच्छितो की संघटनेचे कार्य खूप चांगल्या प्रकारे चालू आहे. मला अंतर काय सांगितलं आपण टाळ्यावाजून स्वागत करूया. आणि सर्व सन्मान्य सदस्यांना आपल्या जो कार्यक्रम होईल त्या कार्यक्रमाच्या कोणी आपली मान्य विशेष कामगिरी करत असतील त्याची नावं आपण नोंदणी करा. तसेच दिनदर्शिकांचे व अंकांचे विमोचन मोठ्या थाटामाटामध्ये पार पडले. हे साहेबांनी मला इन्व्हाइट केलं. बेसिकली इथे यायचं म्हणजे संघटनेचं तुमचं जे थेंग साहेबाचं आणि आपल्या सगळ्या माजी सैनिकांचं जे पुनर्नियुक्त आहे त्यांचं जे कर्तृत्व आहे ते लक्षात घेऊन मी ह्या कार्यक्रमाला उपस्थित आहे. अन्यथा मी आजपर्यंत थोडं अवॉइड करायची कार्यक्रम वगैरे जे प्रायव्हेट आहे तिथे मी जात नाही शक्यतो, पण तुमचं जी पॉझिटिव्हिटी बघून मी इथे आली आहे. तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही जसे पुनर्नियुक्त झाले आहात तसेच तुमच्यासारखे जे रिसेंटली आलेले आहेत जे आपले रिसेंटली सैन्यातून रिटायर लोक येतात
साधारण त्यांचं वय असे 35 ते 45च्या दरम्यान सगळेजण येतात, तर त्यांना पुनर्नियुक्त व्हावे अशी माझी स्वतःची इच्छा आहे. त्यासाठी आपण आपल्या कार्यालयामध्ये जो कोणी आय कार्ड बनवण्यासाठी येतो तर त्याला आपण एकतर पूर्ण त्याचे कल्याणकारी निधी जो आपण वाटप करतो त्याची एक माहिती, तसेच पुनर्नियुक्त व्हायसाठी जसं बेसिक कोर्सेस आहेत, जे कम्प्युटरचे कोर्सेस आहेत किंवा मग प्रत्येक याच्यामध्ये वेगवेगळे कोर्सेस, जसे आपली भरती होते जसं पोलीससाठी ग्राउंड वगैरे महत्त्वाचं आहे, तसेच लेखी कोणत्या याच्यावर लेखी होणार, तलाठीसाठी कुठली भरती आहे, त्यासाठी बेसिक काय लागते, तर टायपिंग लागणार, कुठे हे लागणार, तर त्याचे प्रशिक्षण कोर्सेस आहेत तर ते पण आपण घेता येईल अशा हिशोबाने जसं आपल्या महाराष्ट्र शासनाने एक कौशल्य विकास म्हणून डिपार्टमेंट आहे, तर त्याच्यामध्ये कोर्सेस आपण घ्यायची प्रयत्न सुरू आहेत आपले. तर तसे काही कोर्सेस घेता येतील का, कशा प्रकारे ते पुनर्नियुक्त होतील ही माझी खूप असा प्रयत्न आहे. तसंच जे पुनर्नियुक्त झालेले आहेत त्यांना तुमच्या ह्या संघटनेबद्दल मी अवेअरनेस देईलच नक्कीच. आणि त्याच्यामध्ये अवेअरनेस द्यायचं म्हणजे आणखी आपल्या समोरचे जे येणारे आहेत तर त्यांना जे स्कीम आहे आणि पुनर्नियुक्त व्हायसाठी जे काही प्रयत्न लागतील तर तुम्हीही ते करा. जसे रिसेंटली आपल्याला कळतेच की हे लोक रिटायर होऊन आले आहेत, तर त्यांना कसं करता येईल हे तुम्ही बघा. तसेच आपला जो महत्त्वाचा पॉईंट तुम्ही सांगितला आहे की जो पेन्शनचा आहे तो मला पण अशी इच्छा आहे की पुनर्नियुक्त आहे आपण, म्हणजे न्यूली आपण ॲड झालेलं नाही आहे. 2005च्या पहिलेचा जो GR होता तुम्हाला लागू व्हावा अशी माझी पण इच्छा आहे. मी पण तुम्ही एक लेटर मी ठेंग साहेबांना बोलली होती की एक लेटर आम्हाला दिलं की आम्ही पण फॉरवर्ड करू. तसंच महाले मॅडमसोबतही माझं बोलणं झालेलं आहे, तर त्यांचा पण पॉझिटिव्ह अप्रोच आहे. चिखलीबद्दल सांगायचं म्हणजे जेव्हापासून म्हणजे माझी नियुक्ती झाली तेव्हा पडगाण साहेब होतेच माझ्यासोबत, तर त्यांचं पण मला खूप जास्त सहकार्य लाभलं आणि मार्गदर्शन लाभलं ते मी तुम्हाला सांगते. कारण माझ्या टेन्युअरमध्ये मी एकदम रिसेंटली तिकडून आलेली, तिकडे आपण एका कवचकुंडाला वाढल्यासारखंच आहोत. इथलं सिव्हिल म्हणजे आपल्याला न्यू वाटते आणि आपलं जसं घोड्याला कसं असं एकदम पूर्ण हे लावून चालतो तशा प्रकारे आपलं सगळं लाईफ तिकडे गेलेलं असतं. मॅक्सिमम आपण तिथलेच पूर्ण कवचकुंडलात वाढलेल्यासारखं आणि इथे एकदम मोकळं आणि आपल्याला फसवणारे लोक भरपूर असतात. त्याच्यामध्ये पडगाण साहेबांनी माझं खरंच खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि बेसिकली पहिले जे होतं सुरुवातीच्या काळामध्ये ज्या गोष्टी मला त्यांनी शिकवल्या त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा आपल्या म्हणजे पुनर्नियुक्त झाले आहात तर आपल्या ड्युटीमध्ये पण पॉझिटिव्हली घेऊन आपल्यासारखेच माझे सैनिक आणखी समोर केले पाहिजे अशी भावना तुमच्या संघटनेची आहे हे मला खूप म्हणजे त्याचा गर्व वाटतो. अशीच भावना पॉझिटिव्हली आणि पॉझिटिव्ह भावना तुमच्यामध्ये असल्यामुळेच मी इथे आली. तर मला बोलवल्याबद्दल ठेंग साहेबांचं आणि तुमच्या संघटनेचं खूप खूप धन्यवाद. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. RP मराठी संवाद न्यूजमध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण चिखली पंचायत समितीच्या सभागृहामध्ये आपण आहोत. राजश्री शाहू सभागृह येथे एक शासकीय पुनर्नियुक्त जी माझी संघटना आहे सैनिकांची, त्या सैनिकांच्या संघटनेचा एक भला मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय रुपालीताई सरोदे मॅडम या ठिकाणी आहेत, अधिकारी आहेत आणि योग्य मार्गदर्शन माजी सैनिकांना त्यांनी केलेलं आहे. कशा पद्धतीनं या ठिकाणी माजी सैनिक संघटनेने या ठिकाणी शासकीय योजना ज्या आहेत योजनांचा जो फायदा आहे, त्यांच्या पाल्यांचा जो फायदा आहे, त्या पाल्यांसाठी काय काय करता येईल अशा विविध विषयावर आज या ठिकाणी त्यांच्यासोबत आपण चर्चा करतो. शासकीय पुनर्नियुक्त संघटना जी आहे त्यांनी जो हा आजचा प्रोग्राम राबवला आहे त्याबद्दल सांगायचं म्हणजे की मॅक्सिमम लोकांनी पुनर्नियुक्त व्हावं हे असं मी सांगेल. आणि ज्या महाराष्ट्र शासनाने सैनिक कल्याण विभागामार्फत ज्या योजना आहे कल्याणकारी योजना त्याचा मॅक्सिमम लोकांनी लाभ घ्यावा आणि पुनर्नियुक्त संघटनेमध्ये पण
सहभागी व्हावे एवढं मी सांगेन. नुकतंच आपण या ठिकाणी भाषणामध्ये बोललात की ज्या कल्याणकारी ज्या योजना आहेत त्या योजनेसंदर्भामध्ये काय मदत करा? कल्याणकारी योजनामध्ये प्रथमतः की रिटायर झाल्यानंतर त्यांना विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आपण त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी आपण आर्थिक मदत देतो. त्यानंतर मुलींच्या लग्नासाठी आहे. नंतर जे पुनर्नियुक्त माजी सैनिक व्हायचे आहेत तर त्यांच्यासाठी पण आपल्या इथे जे कोर्सेस केले जातात शासकीय सेवेमध्ये पुनर्नियुक्त व्हायसाठी कम्प्युटर कोर्सेस किंवा टायपिंगचे कोर्सेस त्याच्यासाठी पण आपण आर्थिक मदत देतो. आणि असे मॅक्सिमम संख्येने जर पुनर्नियुक्त झाले तरी आपल्या सर्वांसाठीच आनंदाची बाब असेल असं मी सांगेन. आपण मॅडम एक अधिकारी आहात आणि राष्ट्रमाता जिजाऊंचा जो जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये आपण 2 वर्ष या ठिकाणी कार्य करत आहेत. आज या ठिकाणी तंत्रज्ञानाचं युग आहे, डिजिटलचं युग आहे आणि पूर्वीचे जे माजी सैनिक आहेत त्यांना कम्प्युटरचं या ठिकाणी ज्ञान नाही आहे. तोपर्यंत या ठिकाणी त्यांच्यापर्यंत जी योजनेची जी माहिती आहे ती आपण कशा पद्धतीने पोहोचवणार? योजनेची माहिती सांगायची म्हटलं तर आपण आता रिसेंटली कौशल्य विकास म्हणून एक डिपार्टमेंट आहे आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं. तर त्याच्यामार्फतही भरपूर असे कोर्सेस चालतात. त्यात कम्प्युटरचा कोर्स आहे, टायपिंगचा कोर्स आहे, पुन्हा ड्रोन वगैरे कसे चालवायचे पुनर्नियुक्त व्हायच्या दृष्टीने. तसेच माजी सैनिकांच्या ज्या विधवा महिला आहेत किंवा पत्नी आहेत किंवा पाल्य आहेत त्यांच्यासाठीसुद्धा आपण रिसेंटली बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक बेकरीचा कोर्स आपण राबवला होता. कालच नुकतं त्यांनी सर्टिफिकेट वितरणाचा कार्यक्रम आपण घेतला होता काल. तर असे विविध असे कोर्सेस आहेत जे कौशल्य विकासमार्फतही आपण हे करतो. तर त्याचाही आपण इथे सहभाग करून घेतला आहे. तशीच विभागातर्फेही आर्थिक मदत केली जाते. अच्छा, बरं आपण एक डॉक्टरसुद्धा या ठिकाणी आहात असं आम्हाला निर्देशनास आलेलं आहे. माहिती घेतल्यानंतर आपण एक आरोग्याच्या संदर्भामध्ये काय मत व्यक्त कराल? कारण की सैनिकांच्या जे परिवार जो आहे तो परिवार या ठिकाणी नेहमी या ठिकाणी चिंतेमध्ये ग्रस्त असतो. कारण की सैनिक तिकडे देशाचं या ठिकाणी रक्षण करतायत आणि परिवाराबद्दल जे मेडिकलच्या सर्व्हिसेसबद्दल सांगू इच्छिते की मी मेडिकल ऑफिसर म्हणूनच तिथे जॉईन झालेली आणि रिटायरमेंटनंतर सर्व माजी सैनिकांसाठी ECHS हे जे ECHS सुविधा आपण सगळ्या माजी सैनिकांना असते. जे लोकल लेवलवर सॉल्व नाही होऊ शकत जे मेडिकल इश्यूज तर त्याच्यासाठी इम्पॅनल हॉस्पिटल पण आहेत बुलढाण्यामध्ये. तसंच सिग्मामध्ये पण दिलेलं आहे. तर मेडिकली सगळे कवर्ड आहेत असं मी तुम्हाला सांगेन की मेडिकली त्यांना कुठल्याही प्रकारचा इश्यू राहत नाही ECHSमुळे. बरं, आजचे हे जे जवान आहेत आर्मीमध्ये या ठिकाणी सैन्य दलामध्ये या ठिकाणी भरती घेण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. झपाट्याने या ठिकाणी ते वाढलेलं आहे. जो तो म्हणतो मला या ठिकाणी आर्मीमध्ये जायचं, सैनिक दलामध्ये जायचं, त्या समुपदेशन संदेश काय देण्यात येईल? मॅक्सिमम जनतेने जे युवा जनता आहे तर त्यांनी मॅक्सिमम संख्येने आपल्या इंडियन आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समध्ये भरती व्हावं असंच मी सांगेन. आणि त्याच्यासाठी इन्स्पिरेशन असायला पाहिजे. तर इन्स्पिरेशन आपल्या जवळचेच लोक जसं माझे इन्स्पिरेशन माझे वडील होते तसंच आपलेही पाल्य जे माजी सैनिकांचे पाल्य असतील किंवा मग बाकी पण लोकांना बघून आपण जसं आपण मार्गदर्शन करणार काय असेल? माझं मार्गदर्शन हे असेल की फिजिकल आणि तसंच जे शैक्षणिक आहे ते दोन्ही गोष्टी त्याला लागतात. तर त्यावर भर देऊन जर केलं तर नक्कीच त्यांना यश मिळेल. त्याचा यश संपादन करतं. आपल्यासोबत सरोदे मॅडम होत आहे कारण की वेळात वेळ काढून आपण त्यांच्यासोबत संवाद केलेला आहे. ताई पुढील वाटतं आपल्या खूप खूप शुभेच्छा.